अखेर अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासाठी आली आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी. ती म्हणजे अंगणवाडी सेविकांच्या मानधनात किमान 15,000 रुपये वाढ आणि निवृत्तीनंतरचा लाभ हा 3 लाख रुपये असावा. अशा विविध मागण्यांसाठी पाहूया ही बातमी खालीलप्रमाणे सविस्तर. तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, समोरील बेललाही क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील. अंगणवाडी मध्यान्ह आहार कर्मचाऱ्यांना सुविधा उपलब्ध करून द्या. लहान मुलांचे भविष्य उज्ज्वल व्हावे तसेच त्यांना सकस आहार मिळावा यासाठी झटणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या वेतनात 15,000 रुपयांची वाढ करावी व निवृत्ती कर्मचाऱ्यांसाठी 3 लाख रुपयांची तरतूद करावी. तसेच मध्यान्ह आहार कर्मचाऱ्यांना आरोग्याच्या सेवा पुरवाव्यात. या मागणीसाठी AITUCच्या संघटनेच्या वतीने सुवर्ण विधान समोर आंदोलन करण्यात आले. सरकारी परवानगीशिवाय खाजगी संस्था नर्सरी, LKG, UKG वर्ग सुरू करण्यात येत आहेत. त्यामुळे अंगणवाड्या बंद पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे परवानगीशिवाय शिशुवर्ग सुरू केले जाऊ नये यासाठी कायदेशीर कारवाई करावी. अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा भत्ता वाढवावा. मातृवंदना प्रोत्साहन धन व भाग्यलक्ष्मी प्रोत्साहन धन दिले जावे. अंगणवाडी केंद्रांमध्ये नव्याने गॅस शेगडी उपलब्ध करून द्यावी. यासह विविध मागण्या अंगणवाडी सेविकांनी केल्या आहेत. याचबरोबर मागील 24 वर्षापासून सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये मध्यान्ह आहार बनविणाऱ्या कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करावे. विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्यास कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करू नये. शाळांमधील अंडी सोलण्यासाठी प्रति अंडे 1 रुपया भत्ता मिळावा. 100 विद्यार्थी असलेल्या शाळेत केवळ 2च स्वयंपाकी असल्याने भार पडत असून अशा ठिकाणी किमान 3 मध्यान्ह आहार कर्मचारी नेमावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. नगर प्रशासन विभागाचे मंत्री रहीम खान यांनी अंगणवाडी तसेच मध्यान्ह आहार कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तर AITUCच्या 5 सदस्यांना संबंधित खात्याच्या मंत्र्यांसोबत चर्चा घडवून आणून देऊ असे आश्वासन देखील त्यांनी दिले आहे. यावेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेललाही क्लिक करा. धन्यवाद.